माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय आमरस. चवीला इतका अफलातून झालेला आहे ना आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी, परफेक्ट गोडीला झालेला आहे आणि मस्त अशी एक चमक आलेली आहे त्याला. तर त्यासाठी मी 4 हापूस आंबे घेतलेले आहेत. तुम्ही याऐवजी दुसरे कोणतेही आंबे ते घेऊ शकता. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे काही धूळ माती असेल तर ती निघून जाईल आणि आपल्याला एखाद्या कपड्याने हे कोरडे करून घ्यायचे आहेत. कोरडे याकरता करायचे आहेत, तुम्ही जर का जास्त आंब्यांचा आमरस करणार असाल आणि तो स्टोअर करून ठेवणार असाल, तर ही प्रोसिजर फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत, तर इथे मी दाखवतेय त्याप्रमाणे किंवा तुम्ही पिलरने देखील वरची सालं काढून घेऊ शकता आणि आतला गर इथे आपण घेऊ शकतो. तर इथे मी असं कट करून घेते हा आंबा आणि छोटे-छोटे स्क्वेअर इथे मी करून घेणार आहे आणि या पद्धतीने आतला गर मी इथे काढून घेते. बऱ्याचदा काय होतं ना, आंबे कधी-कधी आंबट निघतात. अशा वेळेला त्या आंब्यांचा आमरस केला ना, तर अफलातून असा हा आमरस आपला तयार होतो. आंब्यांची जी गोडी असते ती आपल्याला या आमरसामध्ये मिळते. तर इथे अशा प्रकारे हा मी गर सगळा इथे काढून घेते आणि जबरदस्त असा आमरस आपला इथे तयार होतो. सगळा आंब्याचा गर जो आहे तो मी काढून घेतलेला आहे. व्यवस्थित असा चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे. पोळीला म्हणजेच वाट्याला जो गर असतो तो देखील असा चमच्याने किंवा सुरीने आपण काढून घ्यायचा आहे. तर इथे अशा प्रकारे हा सगळा गर मी काढून घेतलेला आहे. आता काय करायचं, तर एक मिक्सर जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये यातला अर्धा गर मी काढून घेणार आहे. कारण माझं मिक्सर जार थोडं छोटं आहे, त्यामुळे 2 बॅचमध्ये मी हा आमरस तयार करणार आहे. तर इथे आता मी अर्धा इथला आंब्याचा गर काढून घेते आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आंबे देखील थोडेसे अगोड आहेत माझे. त्यामुळे इथे मी 3 चमचे, जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याने 3 चमचे इतकी साखर घालते. त्याचबरोबर 4 ते 5 इथे केशराच्या काड्या घातलेल्या आहेत. ह्या अगदी ऑप्शनल आहेत आणि 4 चमचे इथे मी दूध घेतलेलं आहे. तर केशरच्या काड्यांनी ना रंग फार छान येतो आपल्या आमरसाला, पण ते ऑप्शनल आहेत. नाही घातल्या तरीही चालतील. आणि इथे तुम्ही बघू शकताय आपला आमरस मी इथे तयार करून घेतलेला आहे. मिक्सर फिरवून घेतलाय आणि काय भारी दिसतंय बघा. एका बोलमध्ये तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. दुधामुळे ना याला एक छान अशी शाईन आलेली आहे, चमक आलेली आहे आणि केशरमुळे रंग अगदी भारी आलेला आहे. अशाच प्रकारे इथे दुसरी बॅच देखील मी करून घेतले आणि अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असा हा आपला आमरस इथे तयार होतो. जर का आंबे आंबट असतील तर एकदा तुम्ही हा आमरस नक्की या पद्धतीने करून पहा. माझी खात्री आहे लग्नाच्या पंक्तीत जसा आमरस मिळतो ना, त्या पद्धतीचा आमरस इथे तयार झालेला आहे. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. थँक